तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक नॉन रेसिडेंट इंडियन आहात का? किंवा तुम्हाला जर कधी किती दिवस तुम्ही भारतात राहिले तर तुम्ही रेसिडेंट होताल? जर तुम्ही इन्कम कमवत असाल भारतात तर तुम्हाला त्यावर टॅक्स लागेल का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहेत. काय होतं, बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की भारतात किती दिवस राहिले किंवा कमी दिवस राहिले तरी काही फरक पडत नाहीये. पण असं होत नाही, कारण की इन्कम टॅक्सच्या नियमानुसार जर कधी तुम्ही काही दिवस राहिलात तर तुम्ही काय होतात, रेसिडेंट होतात आणि तुम्हाला इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजनच्या तुम्ही कचाकड्यात येऊ शकता. तर चला, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की किती दिवस एक्झॅक्टली आपण राहिलो तर आपण रेसिडेंट होतो का नॉन रेसिडेंट होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंडिव्हिज्युअल बद्दल, म्हणजे तुम्ही असो किंवा मी असो, की आपण किती दिवस भारतात राहिलो तर रेसिडेंट हो, तर त्याला आहेत दोन कंडिशन. तर आता या दोन कंडिशन कुठल्या, तर त्यातली पहिली ए कंडिशन. तर ए कंडिशन तुम्हाला काय सांगतेय की तुम्ही भारताच्या टॅक्स इयरमध्ये, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टॅक्स इयरमध्ये, चला आपण पकडूया 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 साठी एखादा व्यक्ती रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे हे जर कधी बघायचं असेल तर या टॅक्स इयरमध्ये तो 182 डेज, किती 182 डेज और मोर या टॅक्स इयरमध्ये तो असला पाहिजे. कुठे? भारतात असला पाहिजे. ही पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन, याच टॅक्स इयरमध्ये तो किती पाहिजे? 60 दिवस. याच टॅक्स इयरमध्ये तो किती पाहिजे? 60 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आणि पाठीमागच्या 4 वर्षांमध्ये म्हणजे आता जे आपण वर्ष घेतलं 26 आणि 27, त्याच्या पाठीमागच्या 4 वर्षांमध्ये तो 365 दिवस मीन्स 365 डेज हॅज बीन इन इंडिया, म्हणजे तो भारतात असला पाहिजे होता. तर या दोन कंडिशन पैकी एक कुठलीही कंडिशन सॅटिस्फाईड केली तर तो व्यक्ती होतो रेसिडेंट होतो. म्हणजे त्यांनी भारतात इन्कम कमवलं तर डेफिनेटली त्याला टॅक्सेबल होणार आहे. असे नॉन रेसिडेंटला सुद्धा होतो. जर एक कंडिशन, दोन्हीपैकी एक कंडिशन सॅटिस्फाईड केली तर रेसिडेंट, दोन्हीपैकी एक सुद्धा कंडिशन सॅटिस्फाईड नाही केली तर तो होणार नॉन रेसिडेंट. पण आता जी मी तुम्हाला दुसरी कंडिशन सांगितली होती की 60 दिवस तो हवाय आणि पाठीमागचे 4 वर्षात तो 365 दिवस इंडियात राहिलेला असावा. आता ही जी कंडिशन आहे ना, ही कंडिशन काही प्रमाणात काही गोष्टींना ऍप्लिकेबल होत नाही. मग आता ती नेमकी कुठली? तर काय होतं ना की कधी कधी एखादे आपले इंडियन क्रू मेंबर असतात, म्हणजे इंडियन शिपचे जे क्रू मेंबर असतात त्यांना शिपवर जावं लागतं. तर जे शिपवर जात असतील तर त्यांना 60 दिवस आणि 365 दिवसाचा क्रायटेरिया ऍप्लिकेबल, म्हणजे जी दुसरी कंडिशन आहे ती ऍप्लिकेबल होत नाही. दुसरा व्यक्ती की जो कामानिमित्त बाहेर गेलेला आहे, म्हणजे तो इंडियातच कामाला होता पण आता सध्या कामानिमित्त त्याची पोस्टिंग म्हणा भारताबाहेर कुठे US मध्ये झाली असेल, कॅनडामध्ये झाली असेल, कुठेही, तर अशा व्यक्तींना, अशा दोन व्यक्तींना, म्हणजे क्रू मेंबर, इंडियन क्रू मेंबर आणि कामासाठी बाहेर गेलेल्या व्यक्तींना सेकंड कंडिशन ऍप्लिकेबल होत नाही. मग कुठली होते? तर फक्त एकच कंडिशन त्यांना, म्हणजे कुठली? की तो भारतात त्या वर्षी 182 डेज और मोर आहे का. आता ही झाली कुठल्यासाठी? सेकंड कंडिशनसाठी काही अपवाद झाले. पण आता काय होतं, बऱ्याच वेळात आपल्या इथे नॉन रेसिडेंट असतात. ते नॉन रेसिडेंट कधी कधी इंडियात येतात, फिरायला म्हणून येतात, किंवा ते इंडियन ओरिजिनचे असतात, किंवा ते इंडियन, त्यांची ओरिजिनलिटी त्यांची इंडियाचीच असते. तर ते काय करतात ना, इंडियात कधी कधी ते फिरायला येऊ शकतात. तर मग याच्या दोन कंडिशन बोललो, इंडियन ओरिजिनचा आहे, इंडियन सिटीजन आहे आणि तो इंडियात व्हिजिटला आलेला आहे, कुठल्याही कारणास्तव व्हिजिटला आलेला आहे. तर मग या लोकांसाठी काय? तर या लोकांसाठी पण त्यांनी सांगितलंय की सेकंड नंबरची कंडिशन आहे ती त्यांना ऍप्लिकेबल होत नाही. फक्त यांना सुद्धा क्रायटेरिया किती? 182 डेज और मोरचा क्रायटेरिया ऍप्लिकेबल होईल. पण कायदा काय सांगतोय माहिती आहे की ही जी व्यक्ती येते, कुठली? जी इंडियन ओरिजिन आहे आणि इंडियन सिटीजन आहे पण ती भारतात फिरायला किंवा व्हिजिटला आलेली आहे, या व्यक्तीसाठी अजून एक ॲडिशनल कंडिशन काय दिली की समजा जर कधी या व्यक्तीचं भारतातलं इन्कम, समजा या व्यक्तीचं इन्कम कुठलं? भारतातलं, कुठलंही फॉरेनचं इन्कम पकडायचं नाही. जर भारतातलं इन्कम 15 लाखापेक्षा जास्त असेल,
किती लाख रुपये? 15 लाख रुपीज पेक्षा जर कधी या व्यक्तीचं इन्कम जास्त असेल तर त्याला सेकंड कंडिशन ही डेफिनेटली ऍप्लिकेबल होते. म्हणजे पहिली किंवा दुसरी या दोन कंडिशनमध्ये त्याला पकडायचा प्रयत्न करणार. तर सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलं होतं? 60 आणि 365 दिवस पाठीमागच्या 4 वर्षात. पण आता जर या व्यक्तीचं इन्कम 15 लाखापेक्षा जास्त असेल आणि कुठलंही फॉरेन इन्कम कन्सिडर न करता तर याला 60 दिवसाच्या ऐवजी 120 दिवसाचा क्रायटेरिया फिट केला गेलाय. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय की इंडियन ओरिजिन आहे, इंडियन सिटीजन आहे, तो भारतात व्हिजिटला आलेला आहे आणि त्याचं इन्कम 15 लाखापेक्षा जास्त आहे पण फॉरेनचं इन्कम कुठलंही इन्क्लूड नाहीये, तर त्याला दोन कंडिशनपैकी एक कंडिशन, म्हणजे दोन कंडिशन कुठल्या? 182 डेज ऑर मोर आणि दुसरी कंडिशन 60 दिवसाच्या ऐवजी 120 दिवस आणि पाठीमागच्या 4 वर्षांमध्ये 365 दिवस, अशा दोन कंडिशनमध्ये त्याची रेसिडेन्शियल स्टेटस आपण काय करणार आहोत? फिट करणार आहोत. तर मग बघा या मुलांना, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय बोललो? फक्त इंडिव्हिज्युअल बद्दल बोललेलो आहे. आता इंडिव्हिज्युअल बद्दल फक्त तुम्हाला काय सांगितलं की एक नॉर्मल इंडिव्हिज्युअल असेल तर 182 दिवस किंवा 60 365 दिवस 4 वर्षात, दोनपैकी एक. जर कधी तो इंडियन क्रू मेंबर आहे किंवा त्याची एम्प्लॉयमेंटसाठी तो बाहेर गेला असेल तर सेकंड कंडिशन ॲप्लिकेबल होत नाही. पण एखाद्या व्यक्ती इंडियन सिटीजन आहे, तो इंडियन ओरिजिनचा आहे पण व्हिजिटसाठी आला आहे, तर त्याला अशा कंडिशनमध्ये 182 दिवस. पण हे दोन असून त्याचं इन्कम भारतातलं 15 लाख रुपये आहे, तर 60 दिवसाची जी सेकंड कंडिशन होते, 60 दिवसाच्या ऐवजी किती? 120 डेज वी हॅव टू कन्सिडर हिअर, म्हणजे आपल्याला तिथे कन्सिडर करावे लागतील. तर इथे मी तुम्हाला समजून सांगितलं की इंडिव्हिज्युअल बद्दल रेसिडेन्शियल स्टेटस. तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर येत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत ही जेवढी पोचत येईल तेवढी पोचवत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.